थेट दृश्य सध्या आपण पाहतोय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची आज चाचणी करण्यात येते। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि लवकरच या ठिकाणाहून विमान सेवा देखील सुरू होणार आहे। सध्या ही चाचणी करण्यात येते। भारतीय वायुदलाच्या लढाऊ विमानांकडून आज सलामी देखील देण्यात येणार आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो, आवाज येतोय, बोला। अजित, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची आज चाचणी होते, काय अपडेट? आपण जर दृश्यामध्ये पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी आलेले आहेत आणि पूर्णतः नवी मुंबई विमानतळ जे आहे ते विमानतळ डिसेंबर 2024 मध्ये पूर्णपणे त्या ठिकाणी करून विमान जे आहे ते उडवले जाणार आहेत। कार्गो विमान असतील सुरुवातीला आणि प्रवासी विमान जे आहेत डिसेंबर एंडच्या माध्यमातून उडवले जाणार आहेत। अशा पद्धतीने ही सगळी कार्यक्रमाची रूपरेषा जी आहे ती आहे। तर आज जे विमान उतरणार आहे ते इंडियन एअरफोर्सचं C-295 हे विमान जे आहे हे या रनवेवरती उतरणार आहे। या विमानाची खासियत म्हणजे हे विमान कोणत्याही प्रकारच्या रनवेवरती कशाही पद्धतीने लँडिंग करू शकतं। त्यामुळे हे विमान लँडिंग करताना कोणत्याही परिस्थितीमध्ये धोका निर्माण होत नाही। मुळात पहिल्यांदाच या जो नवी मुंबईचं विमानतळ आहे त्या विमानतळावरती एखादं विमान उतरणार आहे। त्यामुळे जो रनवे आहे तो पूर्णतः आहे का, रनवेमध्ये काही खराबी आहे का, त्याचबरोबरीनं रनवे पूर्णतः तयार झालेला आहे का, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या चाचपणी करण्याकरता टेस्टिंग केलं जाणार आहे। त्याकरता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघी या कार्यक्रमात उपस्थित झालेले आहेत। आपण जर पाहिलं तर C-295 हे जे विमान आहे प्रॅट आणि विटने कॅनडा PW127G टर्बो प्रॉप इंजिन या दोन इंजिन पासून हे विमान जे आहे ते बनवलं गेलेलं आहे। त्यामुळे याच्यामध्ये अगदी कमी वेळात किंवा काही क्षणार्धात टेक ऑफ आणि लँडिंग या दोन्ही सुविधा ज्या आहेत या विमानाच्या मार्फत केल्या जाऊ शकतात। त्याच पद्धतीनं आपण जर पाहिलं तर एखाद्या ठिकाणी इमर्जन्सी असेल किंवा वैद्यकीय सेवा पोहोचण्याची जर गरज असेल तात्काळ या विमानांचा वापर करून, कारण का अगदी कमी वेळामध्ये विमान जे आहे ते टेक ऑफ करतं, लँडिंग करतं आणि जलद गतीनं त्यांची सेवा पुरवतं। विशेष करून वैद्यकीय सेवेच्या मोहिमेकरता या विमानाचा वापर जो आहे तो केला जातो। पुढे आपण जर पाहिलं तर आतापर्यंत C-295 या विमानानं अनेक मोहिमा ज्या ते पार पडलेल्या आहेत। त्यामध्ये पॅराशूट असेल, कार्गो असेल, ड्रॉपिंग, इलेक्ट्रॉनिक सिग्नल इंटेलिजन्स असेल, मेडिकल इव्हॅक्युएशन असेल, सागरी गस्त असेल, अशा विविध ज्या आहेत किंवा योजना आहेत त्यामध्ये सर्वात जास्त प्रभावीपणे जर कुठल्या विमानाने काम पत्ते केलं असेल तर इंडियन एअरफोर्सच्या C-295 आणि तेच विमान जे आहे ते नवी मुंबई विमानतळाच्या एअरपोर्टवरती जो रनवे त्या रनवेवरती उतरले जाणार आहे। दृश्यामध्ये आपण पाहू शकतो की विमान जे आहे ते वरती गिरट्या घालतंय आणि खाली इथं जवळच एअर ट्रॅफिक कंट्रोलर आहे। त्या एअर ट्रॅफिक कंट्रोलर मार्फत ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर ते विमान जे आहे ते रनवेवरती उतरेल आणि ते रनवेवरती उतरल्यानंतर एक पूर्ण राऊंड मारून ते विमान एका ठिकाणी थांबेल। मग त्या विमानाला नवी मुंबई अग्निशमन दल, त्यानंतर सिडकोचे अग्निशमन दल जे आहेत या दोन्ही दलाच्या ज्या फायर ब्रिगेडच्या गाड्या आहेत त्या गाड्या त्या विमानावरती पाणी फवारणी करतील आणि पाणी फवारणी करून एक प्रकारे या विमानाचं स्वागत करतील। म्हणजे असंही आपल्याला म्हणायला हरकत नाही की या विमानाच्या टेस्टिंग नंतर लवकरच या रनवेवरून विमानांची उड्डाणं जी आहेत ती सुरू केली जातील असे म्हटलं तरी वावग ठरणार नाही आणि त्याकरताच इतक्या मोठ्या पद्धतीनं तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। दुसरा भाग झाला तर हे संपूर्ण विमानतळ जे आहे त्या विमानतळ बाबतीमध्ये आपण सांगायचं झालं तर एकूण 4 टर्मिनल जे आहेत या विमानतळावरती तयार केले जाणार आहेत। त्याचा पहिला टप्पा जो आहे तो टर्मिनल 1 चा डिसेंबर 2024 म्हणजे अगदी 2 ते 3 महिन्याने हा पहिला टप्पा जो आहे तो पूर्ण होईल आणि टर्मिनल 1 वरून कार्गो आणि प्रवासी वाहतूक जी आहे ती सुरू केली जाईल। त्यामध्ये विशेषतः हा जो एअरपोर्ट आहे त्या एअरपोर्टला मुंबई पुणे महामार्ग असेल, सायन पनवेल महामार्ग असेल, दिवडी चिर्ले सागरी सेतू असेल, त्यानंतर अमरा मार्ग, पाम बीच रोड, ठाणे बेलापूर मार्ग, सांताक्रूज चेंबूर मार्ग, पश्चिम उपनगरे, दक्षिण मुंबई ईस्टर्न एलिव्हेटेड फ्रीवे असे अनेक जे महत्वाचे रोड आहेत ते जोडले गेलेले आहेत। अटल सेतू आपल्याला माहिती आहे। त्यामुळे या विमानतळापर्यंत पोहोचण्याकरता पुणे असेल, मुंबई असेल, ठाणे असेल
30 ते 40 मिनिटं डोक्यावरून पाणी 1 तास एवढाच कालावधी लागणार आहे. त्यामुळे मुंबईपेक्षाही हे विमानतळ जे आहे ते अत्यंत सेंट्रिक मानलं जाईल आणि त्यामुळेच 4 टर्मिनल जे ओपन केले जाणार आहेत त्या 4 टर्मिनल मार्फत जवळपास 10 कोटीपेक्षा जास्त प्रवासी संख्या जी आहे ती या विमानतळावरून केली जाणार आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाचा भार जो आहे तो बऱ्या अंशी कमी होणार आहे. मुंबई जो विमानतळ आहे तिथे आताच्या घडीला जवळपास 20 कोटीपेक्षा जास्त प्रवासी संख्या जी आहे ती प्रवास करते आणि तो भार निम्म्यानं कमी होईल. त्यामुळे तिथे देखील मोठ्या प्रमाणामध्ये सुविधा ज्या आहेत किंवा एअरपोर्ट वाढवणं जे आहे भविष्यामध्ये त्याची कामं केली जातील. हा सगळा या गोष्टीचा पार्ट आहे. आपण जर T1चं पाहिलं म्हणजे टर्मिनल 1 नवी मुंबई विमानतळ जो आहे 2024ला जो सुरू होणार आहे त्या ठिकाणी 1 कोटी प्रवासी क्षमता सुरुवातीला सुरू केली जाणार आहे. त्यानंतर T2 त्याच्यामध्ये 4 कोटी प्रवासी क्षमता असेल. T3 मध्ये 2 कोटी प्रवासी क्षमता आणि T4 मध्ये जवळपास 3 कोटी क्षमता आणि पूर्ण T4 तयार झाल्यानंतर एकूण 4 टर्मिनल मिळून जवळपास 10 कोटीपेक्षा जास्त जे प्रवासी संख्या वाढवली जाईल. दुसरीकडे T2 जो आहे हा उत्तरेकडील उत्तर जो दिशा आहे तिथला रनवे आहे आणि टर्मिनलचे बांधकाम तिथे सुरू झालेले आहे. या कामाची अंतिम मुदत जी आहे ते 2028 पर्यंत आहे. त्यामुळे T1 आणि T2 दरम्यान ऑटोमेटेड मूव्हर टर्मिनल T3 साठी साईट तयार करणे अशी कामं जी आहेत ती आता नुकतीच या सगळ्या उद्घाटनानंतर सुरू केली जातील आणि T4 साठी जोडणीसाठी भूमिगत ऑटोमेटेड पीपल मूव्हरचे काम जे ते देखील केले जाईल. मार्च 2029 मध्ये टर्मिनल 3च्या बांधकामाला सुरुवात होईल आणि मार्च 2032 T4च्या सर्व जो T4चा टर्मिनल जो आहे तो बांधून पूर्ण होईल. म्हणजे एकंदर 2032 पर्यंत नवी मुंबई विमानतळ जो आहे हा पूर्णतः कार्यान्वित होईल आणि पूर्ण सर्व्हिस जी आहे म्हणजे त्याचा वापर जो आहे तो पूर्ण क्षमतेने केला जाईल. अशी एकंदर ही सगळी रचना आहे आणि त्यासाठी विशेष करून आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की देशातीलच नव्हे तर हा जगातील सगळ्यात ग्रीन कॉरिडॉर असलेला विमानतळ जो आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण का हे विमानतळ जे आहे ज्या ठिकाणी बनलं त्याच्या चारी बाजूने डोंगर आहेत, नद्या आहेत, त्यांचा समतोल राखून हे विमानतळ जे आहे ते तयार केलं गेलेलं आहे आणि यानंतरही हे विमानतळ जेव्हा तयार होईल तेव्हा जे इथे जवळपास शेकडो हेक्टर क्षेत्र जे आहे ते हरित केलं जाईल. विमानतळाजवळच्या जवळपास 245 हेक्टर क्षेत्राची वाघुली गावातील खारफुटींची जंगलाची देखभाल जी आहे त्याच पद्धतीने कामोटे गावाचं 310 हेक्टर क्षेत्र असेल. मोहा खाडीजवळील 60 हेक्टर क्षेत्र असेल. अशी विविध ठिकाणी जी आहेत ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आता जे आहेत झाडं मँग्रोव्ह असतील, तिवरी झाडं असतील किंवा मोठी जंगल असेल त्यांचं संवर्धन करणं आणि नवीन जंगल लावणं किंवा नवीन हरित क्रांती करणं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचं पूर्ण क्षमतेने पालन केलं जातंय आणि त्यासाठीच आजचा हा जो उद्घाटनाचा कार्यक्रम आहे किंवा जे विमान लँडिंगचा कार्यक्रम आहे तो ठेवला गेलेला आहे. आणि याच कार्यक्रमाबरोबर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जवळपास 12 अशा विविध मोठमोठ्या प्रकल्पांचे उद्घाटन करतील. ज्यामुळे राज्यामध्ये आपल्याला माहिती नुकतं 2 आठवड्यापूर्वीच 2 मंत्रिमंडळ बैठका झाल्या होत्या ज्यामध्ये जवळपास 160 पैकी जास्त निर्णय घेतले गेलेले आहेत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती नैना प्रकल्प असेल, त्यानंतर ठाणे क्लस्टर प्रकल्प असेल, प्रधानमंत्री आवास योजना असेल, महाराष्ट्र भवन असेल असे विविध मोठे प्रकल्प जे त्यांचे उद्घाटन जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केली जाणार आहेत. बरं अजित, या संपूर्ण सोहळ्याला वायुदलाच्या सुखोई लढाऊ विमान खरं तर फ्लाय पास करत सलामी देणार असल्याचं देखील कळतंय. या संदर्भात काय माहिती? नक्कीच इंडियन एअरफोर्स C-295 हे विमान रनवेवरती उतरेल. रनवेची संपूर्णपणे त्या विमानाची खासियत आणखीन एक सांगायची झाली तर विमान ज्या रनवेवरती उतरतं त्यावेळी रनवेची पूर्ण जी स्क्रीनिंग आहे स्कॅनिंग जे एखादा झेरॉक्स मशीन कसं किंवा एक्सरे मशीन कशा रीतीनं स्कॅनिंग करतं तसं ते विमान जे ते पूर्णपणे रनवेचं स्कॅनिंग करतं, पूर्णपणे झेरॉक्स करतं आणि त्याच्यामध्ये काय कमी आहे, काय असलं पाहिजे, काय जास्त आहे, काय कमी आहे या सर्व गोष्टीची माहिती दिली जाणार. आणि त्यावेळेस हे विमान तिथं उतरेल. त्याला पाण्याच्या फवारा मार्फत जेव्हा सलामी दिली जाईल त्याच वेळेस सुखोई विमानतळ जे आहे सुखोई विमान जे आहे ते हवेतून फ्लाय पास्ट करत जाणार आहे आणि एक प्रकारे वायुसेनेतर्फे किंवा वायुदलातर्फे ही एक सलामी असते आणि या सलामीचा स्वीकार जो आहे ते इथे बसलेले मान्यवर करतील. आणि त्याच पद्धतीनं विमानतळ जे आहे ते रनवे सुरू झालेला आहे किंवा रनवे जो आहे पूर्णपणे तयार झालेला आहे किंवा त्याचं टेस्टिंग जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. याचं एक धोतं किंवा ह्याचं एक जिवंत उदाहरण किंवा याचं एक प्रमाण आपण म्हणू शकतो. हे सुखोई विमान जे ते फ्लाय पास्ट वरून होईल आणि ते इथून गेल्यानंतर पुष्पवृष्टी सगळी जी आहे त्या विमानतळावरती किंवा तो रनवे त्यावरती केली जाईल असं देखील सांगितलं जातंय. आणि तिथून
वेगवेगळ्या पद्धतीनं सलामी देण्याचं काम जे आहे अग्निशमन दल करेल, त्यानंतर सुखोई जे विमान आहे ते देखील करेल. त्यामुळे हा एक नयनरम्य असा क्षण असेल आणि एक सगळ्या नवी मुंबईकरांकरता, विशेषतः महाराष्ट्राकरता एक मोठा अभिमानाचा क्षण असेल की नवी मुंबई विमानतळ जे आहे ते सुरू होतं आणि पूर्ण मोठ्या क्षमतेने ते लवकरच सुरू होईल, जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशातलं सर्वात मोठं आणि सर्वात चांगलं एअरपोर्ट असेल असं देखील सांगितलं जातं. निश्चितच अतिशय मोठं असं हे विमानतळ सध्या सुरू होण्याच्या मार्गावर आहे. मात्र अजित पवार माफ करा अजित, सध्या या सोहळ्याला कोण कोण प्रमुख नेते उपस्थित आहेत? या कार्यक्रमाला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः उपस्थित आहेत. त्यानंतर सिडकोचे अध्यक्ष जे आहेत संजय शिरसाट आहेत. अदानी ग्रुपचे काही महत्वाचे पदाधिकारी ते देखील उपस्थित आहेत. एकंदर आपण जर पाहिलं तर सुनील तटकरे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आणि आता एक एअरक्राफ्ट जे आहे SC-295 एअरक्राफ्ट जे आपण दृश्यामध्ये पाहू शकतो, हे एअरक्राफ्ट जे आहे ते आता या रनवेच्या वरून चाललेलं आहे. थोड्या वेळात ग्रीन सिग्नल म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवर जो असतो, टॉवर हा विविध माध्यमातून सिग्नल देत असतो आणि ते सिग्नल मिळाल्यानंतरच विमान जे आहे ते लँडिंग केलं जातं. त्या एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या माध्यमातून जेव्हा सिग्नल मिळेल त्यावेळी ते विमान जे आहे ते लँड केलं जाईल. आणि ही संपूर्ण एक तांत्रिक प्रक्रिया असते, संपूर्ण एक प्रक्रियेचा भाग आहे. आणि तेच हे सर्व दृश्य पाहण्याकरता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, खासदार सुनील तटकरे असतील, सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट असतील, असे अनेक मान्यवर जे आहेत, त्याच पद्धतीने अदानी ग्रुपचे काही महत्वाचे पदाधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. बरं अजित, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न. खरं तर नवी मुंबई विमानतळ साधारण कधीपासून सुरू होईल आणि हे विमानतळ सुरू झाल्यानंतर मुंबई विमानतळाचा भार काही प्रमाणात हलका होईल का, कमी होईल का, या संदर्भात काही शक्यता? अगदी बरोबर आहे. जी माहिती किंवा जे रिसर्च आपण केलं त्यानुसार जवळपास 20 कोटीपेक्षा जास्त प्रवासी क्षमता जी आहे ती आता नवी मुंबई विमानतळाची आहे. आणि ज्या वेळेस नवी मुंबई विमानतळ हे पूर्ण क्षमतेने सुरू होईल त्यावेळेस 10 कोटीपेक्षा जास्त प्रवासी संख्या जी आहे ती या विमानतळाची असेल. म्हणजे आपण जर पाहिलं तर निम्मा भार जो आहे मुंबई विमानतळाचा तो भार नवी मुंबई विमानतळ उचलेल. मुंबई विमानतळावरती उतरणारे अनेक प्रवासी जे आहेत त्यामधले 40% प्रवासी जे आहेत हे ठाणे जिल्ह्यात म्हणजे नवी मुंबई भाग असेल, कल्याण भाग असेल, या भागात जाणारे लोक असतात. आणि इथल्या इथे त्यांना एअरपोर्ट झालं तर हा भार जो मुंबई विमानतळाचा भार जो आहे तो कमी होऊन तो भार त्या विमानतळावरती येईल. याचमुळे हे विमानतळ जे आहे महत्वाचं मानलं जातं. अजित, या विमानतळाला नेमकं काय नाव द्यावं यावरून बरीच आंदोलनं झाली, चर्चा झाले, आरोप प्रत्यारोप झाले आणि आता दिवा पाटलांचं नाव देण्याची केंद्र सरकारची तयारी सध्या सुरू असल्याचं कळतंय. साधारण हे कधी अधिकृत केलं जाईल? त्याबद्दल नुकत्याच एका राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आणि दिवा पाटील विमानतळ नामकरण समिती जी आहे यांनी केंद्रीय उड्डाण मंत्री असतील त्यानंतर विविध केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांनी त्या ठिकाणी निवेदन दिलं होतं की या विमानतळाला स्वर्गीय दिवा पाटील यांचं नाव देण्यात यावं, कारण त्यांचं कार्य जे आहे ते या संपूर्ण परिसरामध्ये आहे आणि त्याकरताच त्यांचं नाव दिलं जावं. पण आपल्याला एक सांगायला वाटेल की राज्यामध्ये महायुती सरकार आहे आणि केंद्रामध्ये देखील महायुती सरकार आहे. यामुळे या नावाला, कारण राज्य सरकारने 2 वेळा हा प्रस्ताव पाठवलेला आहे की या विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव द्यावं आणि अशा रीतीनं दोन्ही ठिकाणी समान सरकार असल्यामुळे लवकरच या नावाला मंजुरी मिळेल आणि ती एक मोठी घोषणा जी आहे ती महायुतीची या तोंडावरती असू शकते असं देखील आपण म्हटलं तरी वावग ठरणार नाही. कारण का इथं मतांचं राजकारण पाहिलं किंवा संपूर्ण मतांचा विषय पाहिला तर दिवा पाटील हे नाव दिल्यामुळे फक्त नवी मुंबई नाही तर ठाणे जिल्हा असेल, रायगड जिल्हा असेल, पालघर जिल्हा असेल, त्याच पद्धतीनं पुढे कोकणामध्ये बरेच आगरी कोळी जे समाज आहे या मोठ्या समाजाला हे एक मोठ्या अभिमानाची गोष्ट असेल आणि त्यामुळे त्यांची मनं आपल्याकडे वळवण्याकरता महायुती सरकार हा मोठा निर्णय घेऊ शकतं. दुसरीकडे ज्यावेळेस आम्ही या विमानतळाच्या ह्या संपूर्ण कार्यक्रमाच्या तयारी करता किंवा कार्यक्रम कव्हर करण्याकरता आम्ही आतमध्ये एंट्री केली त्यावेळी या अदानी ग्रुपनेच किंवा इथल्या अथॉरिटी जे त्यांनी बाहेर मोठ्या प्रमाणात जे बोर्ड लावलेले आहेत ते दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असेच लावलेले आहेत. त्यामुळे हे नाव दिलं जावं की नाही, हे नाव दिलं गेलं आहे का, अधिकृत आहे का, जे अनधिकृत आहेत, हे सगळं जे आहे हे या फलकावरूनच स्पष्ट होतं. बरं अजित, एक शेवटचा प्रश्न विचारते. खरं तर नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्यापासून मुंबई उपनगर किंवा पनवेलकडचा काही भाग ही नेमकी कनेक्टिव्हिटी कशी असेल नवी मुंबई विमानतळापासून?
नवी मुंबई विमानतळाची कनेक्टिव्हिटी आपण जर पाहिली तर साधारणपणे या विमानतळ तसं मुंबईपेक्षा सेंट्रिक नवी मुंबई विमानतळ मानलं जाते आणि त्यामुळेच इथून साधारणपणे मुंबई पुणे महामार्ग अगदी 5 ते 7 मिनिटावरती मुंबई पुणे महामार्ग आहे. त्याच पद्धतीनं शिवडी चिर्ले सागरी सेतू असेल, अटल सेतू असेल, अमरा मार्ग असेल, बांबेचोड असेल, ठाणे बेलापूर मार्ग असेल, सांताक्रूज चेंबूर मार्ग असेल, पश्चिम उपनगरे असतील, दक्षिण मुंबई असेल. दक्षिण मुंबई म्हणजे अटल सेतूवरून अगदी 20 मिनिटांमध्ये या एअरपोर्टवरती येता येतं, कारण का अटल सेतूचा एक असा टर्न किंवा असा एक ब्रिज जो आहे तो थेट एअरपोर्टवरती उतरला गेलेला आहे. आणि त्याच पद्धतीनं ईस्टर्न एलिव्हेटेड फ्रीवे असेल, उन्नत मार्ग असतील, खारकोपर उरण मार्ग असेल, तरघर रेल्वे स्थानक असेल, मेट्रोचे मार्ग, मेट्रो 3 मार्ग थेट विमानतळापर्यंत जोडले गेलेत. म्हणजे जे मुंबईचं विमानतळ आहे तिथपर्यंत जाण्याकरता आपल्याला गाडीने प्रवास करावा लागतो. पण इथं जर आपण नवी मुंबई विमानतळ पाहिलं तर वाहतूक मार्ग म्हणजे रस्ते मार्ग असेल, जलमार्ग असेल, त्याच पद्धतीने रेल्वेचा मार्ग असेल, असे विविध मार्ग जे आहेत त्या मार्गामार्फत हे सगळी जे लोक जे आहेत, प्रवासी जे आहेत त्या या विमानतळावरती पोहोचू शकतात. अशा पद्धतीनं संपूर्ण डिझाईन जे आहे ते या संपूर्ण विमानतळाचं केलं गेलंय. त्यामुळे भविष्यातील किंवा अगदी 2032 नंतरचा जगातील एकमेव असं विमानतळ असेल ज्या विमानतळावरती सर्वच प्रवासी वाहतूक करून सर्वच प्रकारच्या वाहतुकीतून प्रवास करून या विमानतळावरती येता येईल. कारण बाजूलाच नदी आहे, त्याच पद्धतीनं मोठी खाडी देखील आहे. दुसरीकडे मुंबई पुणे एक्सप्रेस आहेत, म्हणजे मोठमोठे रस्ते आहेत. मेट्रोचा मार्ग जो आहे तो थेट जसं आपल्याला माहिती आहे की सिंगापूरला आहे, सिंगापूरला मेट्रोचं जे जाळं आहे किंवा मेट्रोची ज्या गाड्या आहेत त्या थेट विमानतळाच्या आतमध्ये टर्मिनलपर्यंत जातात. तशी सुविधा देखील या विमानतळावर केली गेली आहे. अर्थात या सगळ्या गोष्टींना वेळ लागणार आहे. 2032 पर्यंत या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील. थोडा आणखीन वेळ लागू शकतो आणि त्यामुळे हे पहिलं विमानतळ असं होणार आहे जगातलं ज्या विमानतळावरती जाण्याकरता कोणत्याही वाहतूक मार्गाचा वापर करून आपण जाऊ शकतो. बरं अजित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर ही थेट दृश्य सध्या आपण पाहतोय. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी केली जाते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील सध्या उपस्थित आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि लवकरच या ठिकाणाहून विमान सेवा सुरू होणार आहे. लेडीज एंड जेंटलमैन, देवी और सज्जनों, जोरदार तालियों से स्वागत करते हैं श्री देवेंद्र फडणवीस साहब का, उप मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य। बहुत बहुत स्वागत है। फिर से एक बार हम आए हुए सभी मान्यवरों का तहे दिल से स्वागत करते हैं। श्री एकनाथ शिंदे साहब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, श्री मुरलीधर मोहोळ, राज्य मंत्री नगरी हवाई उड्डान। साथ ही स्वागत करते हैं श्री देवेंद्र फडणवीस साहब, उप मुख्यमंत्री महाराष्ट्र। आए हुए मान्यवर श्री संजय शिरसाट, अध्यक्ष सिडको, रायगढ़ के एमपी सुनील तटकरे साहब, श्री निरंजन डावखरे, विधान परिषद सदस्य, श्री नरेश मस्के, लोकसभा सदस्य ठाणे, श्री ज्ञानेश्वर म्हात्रे, विधान परिषद सदस्य, श्री गणेश नायक, विधानसभा सदस्य ऐरोली, श्री प्रशांत ठाकुर, विधानसभा सदस्य पनवेल, श्रीमती मंदा म्हात्रे, विधानसभा सदस्य बेलापुर, श्री महेश बाल्दी, विधानसभा सदस्य उरण। Today we all are present over here to experience the inaugural landing of the Indian Air Force